Sorry ass DJ. माझ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या सरकारांना कार्यकर्त्यांना भेटण्याची मी अशी संधी नेहमी शोधत असतो, कारण या निमित्तानं सगळ्यांची वर्षात 2-3दा भेटही होऊन जाते. काही इथे आल्यावर स्वाभाविक आहे की स्थानिक आणखीन जे काही लोक बाकीचे गोंदिया की मुंबईला येत नसतात त्या लोकांनाही भेटायची संधी मिळते. आणि येणारा आता काळामध्ये आता निवडणुकाही आहे दिवाळीच्या आसपास, त्याच्यासाठीही आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना सज्ज करायचं आहे, तयार करायचं आहे, उत्साहित करायचं आहे. आणि नक्कीच मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की जे लोकसभेमध्ये चित्र होता तसा अजिबात राहणार नाही. आमच्या या गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये आणि विदर्भामध्येही जे काही लोकसभेमध्ये जे काही एक अपप्रचार खास करून संविधान बदलण्यात येईल आणि लोकांचा एक जे आरक्षणाचा मुद्दा होता त्याला धोका आहे असा अपप्रचारामुळे नुकसान जे होता अजिबात लोकांना आता समजलेलं आहे, पटलेलं आहे की आता असं होणार नाही. आणि आम्ही आमचे सारखे लोक त्यांना खात्री करून देऊ. दुसरं, आता बऱ्याच चांगल्या योजना महाराष्ट्र सरकारने जे जाहीर केल्या आहेत त्या योजनेचा पण आता ज्या पद्धतीने ज्या उत्साहाने आमच्या महिला या आपल्या राज्यातल्या भगिनी जे उत्साहाने ते योजनेचं स्वागत करून राहिले, त्याशिवाय शेतकऱ्यांना जे काही आज वीज बिल माफ झाले, पंप फ्री झाले, आणखीन बरेच जे तरुणांच्यासाठी जे योजना मिळालेल्या आहे, सगळ्यांच्या जर आपण विचार केला तर एक वातावरण पूर्वी जे होता आणि आज जे आहे एकदम बदलला. आता हळूहळू आता एक विमान सेवा सुरू आहे गोंदियापासून. हीच मोठी गोष्ट आहे. गोंदियासारख्या शहराला विमान सेवा इंडिगो सारख्या कंपनीने जोडणं महत्वाची गोष्ट आहे. काही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अधिक ठिकाणी गोंदिया आणि आपल्या या जिल्ह्याला जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. थोडा वेळ लागते. एकदा हे स्टेबल झालं मग आपण पुढच्या शहरासाठी विचार करू. आणि खास करून मुंबई, कारण मुंबई आता नवीन विमान सेवाच्यासाठी उपलब्ध नाही आहे. नवीन मुंबईच्या विमानतळ झाल्यावरच विमान अधिक तिथे उतरण्याची संधी मिळेल, त्यावेळीच आपल्याला गोंदियाला मुंबईशी जोडता येईल. बघा, हे सगळं न्यायप्रविष्ट गोष्ट आहे, त्याच्यावर मला भाष्य करायचं नाही. बाकी घोटाळा हे शब्द आता काही कुठलाही प्रसंग प्रकरण याला घोटाळा म्हणूनच आपण सुरू करतो, हीच चुकीची बाब आहे. जे काही कोणी दोषी झाला सिद्ध तेव्हा जे तो घोटाळा म्हणता येईल, हे आपल्याकडे प्रथा जी आहे याला बंद केली पाहिजे. विरोधींना आरोप करायच्या शिवाय काही काम नाही आहे. कांदा उत्पादकांना आता काय भाव मिळून राहिलेला आहे हे तुम्ही स्वतः तिथे जाऊन पहा. आज उगीच म्हणजे राजकारण करणं, शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक दुसऱ्यांच्यावर टाकण्यापेक्षा स्वतः म्हणजे आत्मनिरीक्षण करायला पाहिजे की एवढे वर्ष अनेक महाशय जेव्हा त्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी उत्पादकांच्यासाठी योजना कोणती आखली होती. आज हे खरं आहे की मागच्या काळामध्ये कांद्याचे भाव घसरले, शेतकऱ्यांना खूप नुकसान झालं. सरकारने आता नवीन आता या बजेटमध्येही, महाराष्ट्राच्या बजेटमध्येही काहीतरी तरतूद केली आहे सोयाबीनसाठी, कापसासाठी, इतर शेतकऱ्यांच्यासाठी. त्याप्रमाणे आता मी संसदेमध्येही मागच्या जे अधिवेशनचा भाषण माझा होता त्यामध्ये सरकारला सूचना केली होती की आपण कांदा उत्पादकांच्यासाठी काहीतरी एक
परमनंट योजना करा, कारण कांद्याचा भाव वाढते तेव्हा ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येतो आणि भाव घसरतात तेव्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी असतो. म्हणून काहीतरी अशी यंत्रणा करावी की ज्या अर्थानं दोन्ही बाजूला कुठेही अडचण न जाता शासनाने अशी योजना करावी की दोन्ही बाजूला न्याय मिळेल आणि खास करून जे शेतकऱ्यांची जी ओरड वारंवार येत असते ती कायमस्वरूपी बंद झाली. आता निवडणुकीचा जे काळ आहे ना त्यामध्ये काही ना काही प्रत्येकांची इच्छा असते की मला उभा राहायचं आहे, निवडणुका लढायची आहे आणि हे सगळ्या पक्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे आत्ता तर तुम्ही जे मला विचारतात ती गोष्ट वेगळी, मला ते पूर्ण माहिती नाही आहे बाबाजानीबद्दल, पण शेवटी आता निवडणुकीच्या या दरम्यान तुम्हाला प्रत्येक पक्षामध्ये, कारण इच्छुक अनेक असतात, जागा कमी आहे, 3 पक्ष या बाजूला आहे, 3 पक्ष त्या बाजूला आहे प्रामुख्यानं, आणि त्यामुळे एखाद्याला मिळाली तर दुसऱ्यांच्या मनामध्ये स्वाभाविक आहे की इच्छा असते. पण मी त्याच्यावर जास्त काही आता भाष्य करत नाही, मला पूर्ण माहिती घेऊ द्या. पण एवढं नक्की आहे की या दरम्यान 2-3 महिन्याच्या या दरम्यान तुम्हाला सगळ्या पक्षामध्ये असं काही ना काही वाटचाल दिसेल. चला, राज ठाकरे काय बोलले ते मला पूर्ण म्हणजे वाचलं नाही की 2-2.5 जागा ते लढू इच्छितात. आता ठीक आहे, मी तुम्हाला जसं सांगितलं प्रत्येक पक्षाला हौस असते की माझे जास्तीत जास्त लोक उभे राहिले पाहिजे, निवडून यायला पाहिजे. मर्यादा कुठल्याही गठबंधन मध्ये युती करत असताना ते राहणारच आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे अनेक पक्षामध्ये लोक इकडे तिकडे जाण्याची ज्यांना इच्छुक असतात आणि तिकिटाची अपेक्षा असते ते जाणार. लाडकी बहिणी योजना एकदम यशस्वी योजना आहे, अभिनव योजना आहे. आपल्या भगिनीला 21 ते 65 वर्षापर्यंत जे लाभ मिळणार आहे आणि त्याच्या पुढेही 65 नंतरही बाकी योजनांच्या अंतर्गत लाभ मिळत राहणार आहे. हे आता पोटदुखी आमच्या विरोधकांना झाली आहे. अशी योजना, इतकी चांगली योजना शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा, वीज बिल माफ, फ्री वीज, 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत दिवसात वीज, अनेक बाकीच्या आता तरुणांना जे मानधन स्टायपंड म्हणून मिळणार आहे 6,000, 8,000, 10,000 ज्या श्रेणीचा तरुण असेल तर हे सगळं स्वाभाविक आहे की हे आता त्यांना असं वाटते की आता पायाखालीची जमीन खसकून राहिली आहे, त्यामुळे असा आरोप करतात. आणि एक मी तुम्हाला नक्की सांगतो की महाराष्ट्रामध्ये अजित पवार जे व्यक्ती आहे ते अतिशय फायनान्स विभागाला गांभीर्यानं समजून काम करत असतात. पैसे महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये असेल तरच ते योजना द्यायला तयार राहतात. ही अजितदादाची ख्याती आहे, पण त्यांनी ही योजना देऊन सुद्धा बजेटमध्ये तरतूद करून ते तोटा नाही असंही त्यांनी व्यवस्था केली आहे. त्यामुळे विरोधकांच्या तोंड बंद झाले. आम्ही इलेक्शनच्या तोंडावर आम्ही आमच्या जागा कशा वाढतील आम्ही सगळेच प्रयत्न करणार आहोत, ते स्वाभाविक आहे. आता मी काही सांगू शकत नाही. महायुती आमची आहे, त्यामध्ये सगळे नेते बसून समन्वय केल्याशिवाय काही घोषणा करणं योग्य नाही. एवढंच म्हणेल की सगळ्या पक्षांना न्याय मिळेल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार.